पण आपला मेन प्रॉब्लेमच हा आहे ना की आपल्याला माहिती खूप काही असतं पण आपल्याला ऍक्शन घ्यायची नसते. I said, you mean my bank balance would change if I had a list of goals? He said, drastically. या गोष्टीचं थोडंसं फनी पण एक प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. काही वेळापूर्वी माझं एका मुलीवरती क्रश होतं आणि अचानकपणे मला ही गोष्ट रिअलाइज झाली की दिवसभरामध्ये खूप वेळेस तिचं नाव माझ्या समोर यायला लागलं आणि एका मिनिटासाठी मला असं वाटून गेलं की माझं तिच्यावरती क्रश आहे म्हणून जगातल्या सगळ्याच लोकांनी त्यांच्या बिझनेसची नावं वगैरे बदलून तिच्या नावावरती ठेवले की काय, की रविवारची सुट्टी घेऊन तुम्ही काय करणार, किती वेळ तुम्ही तुमच्या वाईफ कडे बघाल आणि ती तुमच्याकडे बघेल. मी तुम्हाला हे सांगेन की बसा आणि ऍक्च्युअली बघा जर असं आठवड्यातून एकदा. जेवढ्या प्रेमानं तुम्ही तुमच्या क्रश कडे बघता तेवढ्याच प्रेमाने कधीतरी तुमच्या गोल्स कडे पण तर बघा. सेन्स ऑफ ग्रोथ आणि सेन्स ऑफ प्रोग्रेस ही जी गोष्ट आहे ना ती खूप पॉवरफुल गोष्ट आहे. तर ते गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला ऑब्स्टॅकल्स काय येऊ शकतात आणि आपण ते ऑब्स्टॅकल्स कशा पद्धतीने दूर करणार आहे. समजा जर का मी स्वतःला कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर समजत असेल तर युट्यूबरचं काम काय आहे, रेग्युलरली व्हिडिओज बनवणं, शूट करणं आणि ते अपलोड करणं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या पद्धती सांगणार आहे ज्या पद्धती 2025 मध्ये तुम्ही ठरवलेलं प्रत्येक गोल पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करते. तुम्ही कधीही ऑब्झर्व करून बघा, एक अशी व्यक्ती जी ठरवलेले सगळे गोल्स पूर्ण करते आणि दुसरी अशी व्यक्ती जिचे गोल्स कधीच कंप्लीट होत नाहीत. या दोघांमध्ये फरक काय असतो तर तो फरक असतो ऍक्शन्सचा, एफर्ट्सचा. एखादी व्यक्ती त्या गोल्स मध्ये किती एफर्ट टाकते, किती इफेक्टिव्ह ऍक्शन घेते त्या गोलसाठी, यावरनं डिटरमाइन होईल की तिने ठरवलेले गोल्स पूर्ण होतील किंवा नाही होतील. पण ऍक्शन सोबत अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे डायरेक्शन आणि तसा माइंडसेट. कारण जर का आपण डायरेक्शनलेस एफर्ट्स घेत असू तर त्या गोष्टीचा सुद्धा काही उपयोग नाहीये, आपले एफर्ट्स वेस्ट जाऊ शकतात त्यातून. आणि म्हणूनच आजचा पूर्ण व्हिडिओ आपला माइंडसेट कसं स्ट्रॉंग करता येईल, योग्य डायरेक्शन मध्ये कसे एफर्ट्स घेता येतील यावरती बोलणार आहे. खरं तर मला असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजे होत्या, सांगितल्या गेल्या पाहिजे होत्या, पण त्या तशा झाल्या नाहीत. पण तरी सुद्धा काहीही हरकत नाहीये. आपण नशीबवान आहे की आपण अशा जमान्यात जगतोय जिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप महत्वाचं आणि इम्पॉर्टंट नॉलेज ओपनली अवेलेबल आहे आणि ते सुद्धा अगदी मोफत. ही गोष्ट इंटरनेटमुळे शक्य झाली आहे. तुम्ही ChatGPT वरती जा, गुगल वरती जा, युट्यूब वरती जा, कितीतरी कुठल्याही फील्ड मधलं बेसिक नॉलेज तुम्हाला अगदी फ्री मध्ये आणि इझिली अवेलेबल आहे आज. फक्त एकच गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे आपली इच्छाशक्ती ते ज्ञान मिळवण्यासाठी. आणि बाय द वे, समजा जर का तुम्हाला पर्सनल फायनान्स, पर्सनल ग्रोथ, स्किल्स, करिअर डेव्हलपमेंट या गोष्टींविषयीचं ज्ञान पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही फ्रीली मिळवू शकता. आणि कुठे मिळवू शकता? ऑफकोर्स आपल्या चॅनल वरती मिळवू शकता. त्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठलेही पैसे पे करायचे नाहीयेत. त्यामुळे जर का तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनल वरती दर आठवड्याला स्किल्स, करिअर, ग्रोथ, पर्सनल फायनान्स याविषयीचं खूप इम्पॉर्टंट नॉलेज देणारे व्हिडिओज अपलोड होत असतात. ते तुम्हाला ग्रो करण्यासाठी खूप मदत करू शकतात. सो चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूयात. 5 खूप सिंपल पण इफेक्टिव्ह टेक्निक्स ज्या तुम्हाला तुमचं प्रत्येक गोल पूर्ण करण्यासाठी मदत करतील. आता या 5ही टेक्निक्स कदाचित तुम्ही कुठेतरी कधीतरी ऐकलेलेच असतील पण आपला मेन प्रॉब्लेमच हा आहे ना की आपल्याला माहिती खूप काही असतं पण आपल्याला ऍक्शन घ्यायची नसते. कळतं खूप काही पण वळत काहीच नाही. तर त्या ऍक्शन्स तुम्हाला कशा घ्यायच्यात, कुठल्या पद्धतीने घ्यायच्यात, त्याच्यासाठी माइंडसेट काय असला पाहिजे हेच तुम्हाला या 5 स्ट्रॅटेजी सांगतील. नंबर 1, पहिली स्ट्रॅटेजी सांगण्याच्या आधी हा एक व्हिडिओ बघा. जिम रॉन यांचा तो व्हिडिओ आहे. जिम रॉन हे US मधले एक खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, ऑथर आहेत, मल्टीमिलियनर आहेत. व्हिडिओ इंग्लिश मध्ये असणार आहे पण त्याचा अर्थ मी तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओ संपल्याच्या नंतर समजावून सांगेन. ते काय म्हणतात तुम्हीच बघा. He said, let me see your current list of goals. Let's go over them and talk about them. And I said, what? I don't have a list. He said, well, Mr. Rohn, if you don't have a list of your goals, he said, I can guess your bank balance within a few $100s, which he did. And that got my attention. I said, you mean my bank balance would change if I had a list of goals? He said, drastically. So that day I became a student of setting goals. And I've used it to dynamically affect my life. I've taught it to some of my business colleagues. We use it to do business around the world. Setting goals. तर जिम रॉन एकदा ब्रेकफास्टच्या टेबलवरती त्यांच्या मेंटॉर सोबत बसले होते ज्यांचं नाव होतं मिस्टर शॉप. त्यांच्या मेंटॉर त्यांना म्हणाले, तुझे जे काही करंट गोल्स असतील ना त्याची लिस्ट मला दाखव. आणि जिम रॉन यांच्याकडे त्यावेळेस ती लिस्ट नव्हती. ते म्हणाले, मी गोल्सची लिस्ट कधीच तयार केली नाही. यावरती त्यांचे मेंटॉर त्यांना बोलले, जर का तुझ्या गोल्सची लिस्टच तुझ्याकडे नाहीये याचा अर्थ तुझ्या बँकेमध्ये काही $100च्या आसपासच पैसे असतील, जे की सत्य होतं. त्यावरती जिम रॉन यांनी त्यांना काउंटर क्वेश्चन केला की जर का समजा मी माझ्या गोल्सची लिस्ट बनवली, सगळे गोल्स लिहून घेतले तर माझा बँक बॅलन्स बदलणार आहे
का, त्यावरती मेंटॉर बोलले ड्रास्टिकली, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना, जर का आपण आपले फक्त गोल्स लिहून घेत असू ऑन पेपर, तर मग ते गोल्स अचीव्ह करण्याची आपली प्रोबॅबिलिटी वाढेल. आणि हीच आहे पहिली आणि सगळ्यात इम्पॅक्टफुल पण सोपी पद्धत. आपले जे काही गोल्स आहेत ते अगदी क्लिअरली आणि स्पष्टपणे पेपरवरती लिहून घेणे. लिहून काय होणार आहे माहितीये का, तर लिहून तुमची माइंडची क्लॅरिटी वाढणार आहे, स्पष्टता येणार आहे तुम्हाला की नेमकं कुठल्या गोष्टींवरती काम करायचंय, आपले ध्येय काय आहेत, आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि ज्याच्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायचे. अदरवाईज आपण कुठे ना कुठेतरी मेहनत घेतोच आहे, बरोबर आहे, जॉब मध्ये घेतोय किंवा अदर कुठल्या तरी ठिकाणी मेहनत घेतोय. पण जर का ते एफर्ट्स घेताना क्लिअर असेल तुम्हाला की आपण कशासाठी एफर्ट घेतोय आणि कुठली गोष्ट आपल्याला अचीव्ह करायची, तर ते गोल्स अचीव्ह करण्याची तुमची पॉसिबिलिटी वाढेल. तुम्ही म्हणाल याच्या पाठीमागे काही सायंटिफिक स्टडी आहे का, रिसर्च आहे का? डोमिनिकन युनिव्हर्सिटीने याच्यावरती एक रिसर्च केला होता, ज्या रिसर्च मध्ये ही गोष्ट लक्षात आली होती, जी लोक त्यांचे गोल्स लिहून घेतात ऑन पेपर, त्या लोकांची ते गोल्स अचीव्ह करण्याची पॉसिबिलिटी 42% 42% ने वाढते. आणि माझं तर म्हणणं आहे की जर का माझे गोल्स अचीव्ह होण्याची पॉसिबिलिटी 42% ने वाढणार असेल, तर मग अर्थात मी माझे सगळे गोल्स लिहून घेईन, कारण त्याच्यासाठी खूप जास्त काही मेहनत नाही लागणार किंवा अगदीच खूप जास्त वेळ पण लागणार आहे, अशातली गोष्ट नाहीये. आणि जेव्हा लिहिण्याची वेळ येते त्यावेळेस मॅन्डेटरी नाहीये की तुम्ही वही आणि पेन घेऊनच लिहा, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. मी माझे गोल्स सगळ्यात पहिल्यांदा पेन आणि पेपर घेऊनच लिहितो. त्याचं कारण आहे की स्वतःच्या हाताने गोल्स लिहिण्याकडे माझं थोडंसं ऑब्सेशन आहे. ती गोष्ट मला इमोशनली अटॅच राहण्यासाठी मदत करते त्या गोलसाठी. त्यामुळं मी सगळ्यात आधी वही पेन घेऊनच लिहितो, पण त्याच्यानंतर मी पण वर्ड फाईल असेल किंवा एक्सेल फाईल वगैरे असेल अशा ठिकाणी ते गोल्स लिहून ठेवत असतो, कारण ते एका ठिकाणी व्यवस्थितपणे स्टोअर राहतात. म्हणून तुम्ही पण ही गोष्ट करू शकता. काही मोबाईल ऍप्स येतात, मोबाईल मधल्या नोट्स असतील, गुगल डॉक्युमेंट असेल, वर्ड डॉक्युमेंट, एक्सेल फाईल, अशा कुठल्याही ठिकाणी तुमचे गोल्स लिहून घ्या. ही गोष्ट तुम्हाला मेंटल क्लॅरिटी देईल त्या गोल्स वरती काम करण्यासाठी, फोकस राहण्यासाठी. सो सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट मेथड होती की तुमचे सगळे गोल्स लिहून घ्या व्यवस्थितपणे. दुसरी खूप सोपी आणि इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी, ती स्ट्रॅटेजी सांगण्याआधी आपण हे समजून घेऊयात की आपलं माइंड वर्क कसं करतं. तर आपल्या माइंड मध्ये ना एक सिस्टीम असते ज्याला RAS म्हणतात, रेक्टिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. आणि या सिस्टीमचं काम काय असतं, तर बघा आपल्या माइंड मध्ये एका वेळेस मे बी 1000 गोष्टींचा विचार चालू असतो, 1000 थॉट्स असू शकतात. या सगळ्या थॉट्सला प्रोसेस करून डिफरन्शिएट करण्याचं काम ही RAS नावाची सिस्टीम करत असते. आणि त्यातून आपल्याला कळतं की कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला अटेन्शन द्यायचंय, कुठल्या गोष्टींवरती ऍक्शन घ्यायचे आणि कुठले थॉट्स वेस्ट आहेत त्यांना इग्नोर करायचे. हे या सिस्टीमचं काम असतं. आणि त्यातून आपलं माइंड मग निर्णय घेतं की कुठल्या गोष्टींवरती आपल्याला फोकस करायचा आहे. या गोष्टीचं थोडंसं फनी पण एक प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. काही वेळापूर्वी माझं एका मुलीवरती क्रश होतं आणि अचानकपणे मला ही गोष्ट रिअलाइज झाली की दिवसभरामध्ये खूप वेळेस तिचं नाव माझ्या समोर यायला लागलं. म्हणजे मी सकाळी नाश्ता करायला गेलो तर स्नॅक्स सेंटरचं नाव तिच्याच नावाने होतं. त्यानंतर मी कॅब मध्ये ट्रॅव्हल करत होतो तर कॅबच्या पाठीमागे तिचं नाव लिहिलेलं होतं. एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीला पण तिचंच नाव दिलेलं होतं. घराच्या शेजारी एक ब्युटी पार्लर होतं, त्या ब्युटी पार्लरला पण तिचंच नाव होतं. एक लहान मुलगी कोणाला तरी तिचं नाव सांगत होती आणि त्या लहान मुलीचं नाव सुद्धा तेच होतं. मी चहा प्यायला गेलो तर चहाच्या शॉपला सुद्धा तिचंच नाव होतं. आणि एका मिनिटासाठी मला असं वाटून गेलं की माझं तिच्यावरती क्रश आहे म्हणून जगातल्या सगळ्याच लोकांनी त्यांच्या बिझनेसची नावं वगैरे बदलून तिच्या नावावरती ठेवले की काय. पण हा फॅक्ट होता का, तर बिलकुल नाही. ती सगळी नावं तिथंच ऑलरेडी होती, पण ती गोष्ट मला ऑब्झर्व झाली. त्याचं कारण काय, कारण ते नाव ऑलरेडी माझ्या माइंड मध्ये होतं आणि म्हणून माझं माइंड त्या गोष्टीवरती फोकस करत होतं किंवा ती गोष्ट मला नोटीस होत होती. आणि बाय द वे मी फक्त क्रश विषयीच बोलत होतो. सेम एक्झाम्पल तुम्ही एखाद्या गाडीविषयी घेऊ शकता. लेट्स से तुम्हाला एखादी कार घ्यायची जिचं नाव आपण फॉर एक्झाम्पल पकडलं की मला टाटा किया गाडी घ्यायची. जेव्हा तुम्ही हा डिसिजन घ्याल ना की मला टाटा किया गाडी घ्यायची, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की दिवसभरामध्ये रोडवरून किमान 10 वेळेस तुम्हाला टाटा किया गाडी चालताना दिसलेली असेल. आता याचा अर्थ हा होतो का की तुम्ही फक्त टाटा किया गाडी घ्यायचं डिसाईड केलंय आणि म्हणून सगळ्याच लोकांनी ती खरेदी केली? तर तसं नाहीये. ऑलरेडी ती गाडी रस्त्यावरून चालतच होती, पण तुम्ही ती नोटीस केली कारण तुमच्या माइंड मध्ये तो थॉट आलेला होता की आपल्याला ही गाडी परचेस करायची आहे. तर इथं कोण काम करते, इथं आपली RAS सिस्टीम काम करते, रेक्टिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. याच सिस्टीमला आपल्याला आपल्या गोल्सच्या बाबतीत काम करायला लावायचंय. दर विकेंडला शांतपणे बसा आणि तुम्ही तुमचे जे गोल्स लिहून काढलेले आहेत ना त्या गोल्सला ऑब्झर्व करा, त्यांच्याकडे बघा शांतपणे. हीच दुसरी सिस्टीम आहे, ऑब्झर्व युअर गोल्स ऍटलीस्ट वन्स इन अ वीक. आताच मध्ये LNTचे चेअरमॅन बोलले होते की रविवारची सुट्टी घेऊन तुम्ही काय करणार, किती वेळ तुम्ही तुमच्या वाईफ कडे बघाल आणि ती तुमच्याकडे बघेल. पण ऑन कॉन्ट्राडिक्टरी नोट मी तुम्हाला हे सांगेन की बसा आणि ऍक्च्युअली बघा. जर असं तुम्हाला वाईफ असेल तर तुमच्या वाईफ कडे आणि गोल्स कडे दोघांकडे बघा, आणि जर का अजून वाईफ नसेल तर ऍटलीस्ट गोल्स कडे बघा, त्यांना रिव्ह्यू करा आठवड्यातून एकदा. जेवढ्या प्रेमाने तुम्ही तुमच्या क्रश कडे बघता तेवढ्याच प्रेमाने कधीतरी तुमच्या गोल्स कडे पण तर बघा. जेव्हा तुम्ही दर आठवड्याला तुमचे गोल्स रिव्ह्यू कराल, त्यांच्याकडे बघाल, त्यावेळेस तुमची RAS सिस्टीम ऍक्टिव्हेट होईल आणि ती काय करेल, तुम्हाला जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज, पॉसिबिलिटीज शो करायला लागेल. तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला ऑन ट्रॅक राहायला मदत मिळेल. युजली लोक 3 चुका करतात. सगळ्यात पहिल्यांदा तर ते त्यांची गोल सेटिंगच करत नाहीत, पण ही चूक तुम्ही करणार नाही. कारण जर का तशी गोष्ट असते
नसती तर तुम्ही हा व्हिडिओ बघायला आलेला नसतात. हा व्हिडिओ तुम्ही बघताय याचा अर्थ तुम्ही तुमच्या गोल्स विषयी सिरियस आहात. दुसरी चूक लोक करतात, जर का त्यांनी गोल्स सेट केले असतील तर ते गोल्स ते कधी लिहूनच घेत नाही. ही गोष्ट मी तुम्हाला पहिल्या पॉइंट मध्ये समजून सांगितलेली आहे. गोल्स लिहून घेणं काय इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही ते पण कराल. आणि तिसरी चूक लोक करतात, जरी त्यांनी त्यांचे गोल्स लिहून घेतले ना तरी वर्षाच्या सुरुवातीला फक्त ते लिहून घेतात आणि त्यानंतर कधीच त्या गोल्स कडे ते परत फिरून पाहत नाही. आणि त्यासाठीच ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे की दर आठवड्याला मिनिमम अर्धा तास या गोष्टीसाठी द्या. तुमचे गोल्स रिव्ह्यू करा शांतपणे बसून आणि त्यावेळेस स्वतःला 2 प्रश्न विचारा. सगळ्यात पहिला प्रश्न, आपले क्वार्टरली आणि इयरली गोल्स काय आहेत आणि त्याच्यावरती काम कशा पद्धतीने चालू आहे. दुसरा प्रश्न, आपले वीकली गोल्स काय आहेत आणि त्याच्यावरती काम कशा पद्धतीने चालू आहे. जेव्हा तुम्ही तुमचे गोल्स दर आठवड्याला रिव्ह्यू कराल ना, तुम्ही तुमच्या गोल्स वरती फोकस राहू शकाल, तुमचे डिस्ट्रॅक्शन्स कमी होतील आणि तुम्हाला सतत क्लॅरिटी मिळत राहील की तुम्हाला कुठल्या गोल्स वरती काम करायचंय, कशासाठी एफर्ट घ्यायचे आणि कुठल्या पद्धतीने एफर्ट घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही दर आठवड्याला आणि थ्रूआउट द इयर सुद्धा प्रोडक्टिव्ह राहू शकता. आणि ही सुद्धा जरी सिंपल वाटत असली तरी खूप पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी नंबर 3, मेटा कंपनी जी आहे ना फेसबुक, त्यांनी एक अनालिसिस केलं होतं ज्याच्यामध्ये 138 स्टडीजचा त्यांनी रेफरन्स घेतला होता. 20,000 पेक्षा जास्त लोकांवरती कंडक्ट झाला होता. ज्या स्टडीचा हा निष्कर्ष होता, जी लोक त्यांचा प्रोग्रेस फ्रिक्वेंटली ट्रॅक करत असतील ना त्या लोकांची गोल अचीव्ह करण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. आणि हीच आपली थर्ड स्ट्रॅटेजी आहे, मॉनिटर युअर प्रोग्रेस फ्रिक्वेंटली. ज्यावेळेस तुम्ही आठवड्यातून एकदा आपल्या गोल्सवरती आपण काय काम केलेलं आहे, कशा पद्धतीने आपण प्रोग्रेस करतोय आपल्या गोल्स मध्ये, ही गोष्ट रिव्ह्यू करायला बसताना त्यावेळेस तुम्हाला मिळते सेन्स ऑफ ग्रोथ, सेन्स ऑफ प्रोग्रेस. आपण कुठे कमी पडतोय, काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत, याविषयीची मेंटल क्लॅरिटी तुम्हाला मिळत राहते आणि तुम्ही इंटरनली बूस्ट करत राहता. परत जर का आपण तेच 2 क्वेश्चन्स बघितले जे आपण लास्ट मेथड मध्ये स्वतःला विचारत होतो की आपले इयरली आणि क्वार्टरली गोल्स काय आहेत आणि त्यावरती काम कसं चालू आहे, किंवा दुसरा प्रश्न होता आपले वीकली गोल्स काय आहेत आणि त्यावरती काम कसं चालू आहे. या दोनही प्रश्नांचा दुसरा जो भाग आहे ना की त्या गोल्स वरती काम कसं चालू आहे, तर हा जो प्रश्न आहे ना तो आपल्याला प्रोग्रेस ट्रॅक करण्यासाठी मदत करतो. आणि प्रोग्रेस आपण कशी ट्रॅक करू शकतो, तर त्याच्यासाठी अगेन तुम्ही तुमच्या नोट्स काढू शकता, पेपर पेन घेऊन लिहू शकता, किंवा बरेचसे असे मोबाईल ऍप्स वगैरे आहेत त्याच्यावरून तुम्ही ही गोष्ट करू शकता. गुगल कॅलेंडर वरून करू शकता. समजा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या नोट्स मध्ये तुमची प्रोग्रेस ट्रॅक करताय, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे क्वार्टरली आणि वीकली गोल्स लिहून ठेवलेले आहेत, तर त्याच्यासमोर तुम्ही सिम्पली लिहू शकता ऑन ट्रॅक, नीड प्रोग्रेस किंवा ऑफ ट्रॅक. तुम्ही त्याच्यासमोर मार्क करू शकता. समजा जर का तुम्ही ग्रीन मार्क केलात याचा अर्थ ऑन ट्रॅक आहे. तुम्ही जर का येलो मार्क केलात तर ती नीड प्रोग्रेस आहे. आणि जर का तुम्ही रेड मार्क केलात तर ते तुम्ही ऑलरेडी ऑफ ट्रॅक आहात, तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत पुन्हा त्या गोष्टीसाठी. अशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रोग्रेस ट्रॅक करू शकता. आणि कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही ही गोष्ट करत राहाल ना तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह करायला लागाल, ग्रो करायला लागाल. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सेन्स ऑफ ग्रोथ आणि सेन्स ऑफ प्रोग्रेस ही जी गोष्ट आहे ना ती खूप पॉवरफुल गोष्ट आहे जी तुम्हाला कधीच डिमोटिवेट होऊ देणार नाही. कंटिन्युअसली आपली प्रोग्रेस ट्रॅक करणं ही स्ट्रॅटेजी तुम्हाला मदत करू शकते. त्यासाठी नंबर 4, ही स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी आपण गॅब्रिएल ऑटिंजन यांच्या एका थेरीचा सपोर्ट घेऊयात. त्या थेरीचं नाव आहे मेंटल कॉन्ट्रास्टिंग मेथड, जी एका आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी डिस्कस केली होती. खूप पॉवरफुल थेरी आहे ही. थेरी आपल्याला हे सांगते की आपण आपले गोल्स व्हिज्युअलाइज केले पाहिजेत आणि व्हिज्युअलाइज करताना फक्त आपले गोल्सच व्हिज्युअलाइज नाही करायचे, तर ते गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला ऑब्स्टॅकल्स काय येऊ शकतात आणि आपण ते ऑब्स्टॅकल्स कशा पद्धतीने दूर करणार आहे ही गोष्ट सुद्धा व्हिज्युअलाइज आपल्याला करायची आहे. आणि हे कसं करता येईल, तर त्याच्यासाठी एक ऊप मेथड आहे. ऊप स्टँड्स फॉर WOOP. पहिला W विश, दॅट इज युअर गोल. O फॉर आउटकम, दुसरा O स्टँड्स फॉर ऑब्स्टॅकल्स आणि P स्टँड्स फॉर प्लॅन. याच्यातला जो पहिला WO आहे म्हणजे विश आणि आउटकम ते तुमच्या गोल सेटिंगशी रिलेटेड आहे आणि खालचा O आणि P जो आहे तो तुमच्या ऑब्स्टॅकल्स आणि प्लॅनिंगशी रिलेटेड आहे. समजा जर का तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या गोल्सचा विचार केलात की तुम्हाला काय नेमकं अचीव्ह करायचं आहे ते सुद्धा तुम्ही रोज व्हिज्युअलाइज करताय. इव्हन मी सुद्धा हीच गोष्ट फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. रोज सकाळी फक्त 5 मिनिटांसाठी जर का तुम्ही ही गोष्ट व्हिज्युअलाइज केलीत की नेमके आपले या वर्षाचे गोल्स काय आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीने ते अचीव्ह करायचे आहेत, काय ऑब्स्टॅकल्स आपल्याला येऊ शकतात आणि त्याच्यासाठी काय प्लॅन करायचं आहे, हे व्हिज्युअलायझेशन तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये करू शकता. जेव्हा तुम्ही या पद्धतीने तुमच्या गोल्सचा विचार करताना त्यावेळेस तुम्ही स्वतःला थांबवू शकणार नाही तुमचे गोल्स अचीव्ह करण्यापासून. त्या लेवलची मेंटल क्लॅरिटी तुमच्याकडे असेल. रस्त्यात येणारे ऑब्स्टॅकल्स सुद्धा तुम्ही आधीच व्हिज्युअलाइज करून ठेवल्यामुळे जेव्हा ते ऍक्च्युअली येतील ना किंवा अदर कुठल्याही फॉर्म मध्ये जरी एखादा अडथळा आला ना तरी त्या अडथळ्यासाठी ऑलरेडी तुम्ही मेंटली प्रिपेअर असाल आणि ते सगळेच अडथळे दूर करून तुमचे गोल्स कंप्लीट करण्यासाठी तुम्ही एफर्ट घेत राहाल, प्रयत्न करत राहाल आणि ह्याच्यातून तुम्ही ठरवलेले गोल्स कंप्लीट होण्याची तुमची पॉसिबिलिटी वाढेल. अँड नंबर 5, पाचवी आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी आहे टाय युअर गोल्स विथ युअर आयडेंटिटी. याच्यासाठी सुद्धा एक सर्वे झाला होता ज्या सर्वेमध्ये इलेक्शनच्या आधी लोकांच्या एका ग्रुपला हा प्रश्न विचारला की तुम्ही मतदान करणार आहात का आणि लोकांच्या दुसऱ्या ग्रुपला हा प्रश्न विचारला की तुम्ही मतदाते आहात का. तर या रिसर्च मधून हे लक्षात आलं की जो दुसऱ्या लोकांचा ग्रुप होता ज्यांना तुम्ही मतदाते आहात का हा प्रश्न विचारला होता त्या ग्रुपमधल्या मॅक्झिमम लोकांनी जवळ
जाऊन मतदान केलं. कारण काय, पहिल्या लोकांना जो प्रश्न विचारला होता की तुम्ही मतदान करणार आहात का, त्यांच्यावरती सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हा झाला की आपल्याला काहीतरी काम करायला सांगतायत, हे ऍक्शन घ्यायला सांगतायत. आणि दुसऱ्या लोकांना जेव्हा हा प्रश्न विचारला की तुम्ही मतदाते आहात का, तर ती गोष्ट त्यांच्या आयडेंटिटीशी जोडली गेली. पहिल्या प्रश्नामध्ये ऍक्शन करायला सांगितली होती आणि दुसरा जो प्रश्न होता तो त्यांच्या आयडेंटिटीशी रिलेटेड होता. दुसऱ्या प्रश्नाचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जास्त झाला कारण ती त्यांची आयडेंटिटी होती. ती गोष्ट लगेच त्यांच्या सोसायटी प्रती, देशाप्रती कर्तव्यावरती आली आणि त्यातल्या जास्तीत जास्त लोकांनी जाऊन मतदान केलं. सेम गोष्ट आपल्यासोबत पण होत असते. समजा तुमच्यापैकी कोणाचं तरी न्यू इयर गोल आहे की त्यांना रोज सकाळी 5 वाजता उठून जिमला जायचे. सिंपल गोल आहे, सगळ्यात जास्त डिसाइड केलं जाणारं आणि सगळ्यात जास्त फेल होणारं पण हेच गोल आहे. पण काय होईल जर का तुम्ही हे गोल स्टेटमेंटच चेंज केलं? मी जर का गोलच असं डिसाइड केलं, मला स्वतःला लोकांसमोर एक हेल्दी, फिट, ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक व्यक्ती म्हणून प्रेझेंट व्हायचे. तर आता ही गोष्ट तुमच्या आयडेंटिटीवरती आली की आपली आयडेंटिटी लोकांसमोर काय असली पाहिजे, तर एक हेल्दी, फिट, ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक व्यक्ती म्हणून आपल्याला प्रेझेंट व्हायचे. आणि जर का तुम्हाला स्वतःलाच समजा सकाळी 5 वाजता उठून जिमला जाण्याचाच कंटाळा येत असेल, तर मग तुमची आयडेंटिटी काय जाईल लोकांसमोर? हा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होईल तुमच्या गोल स्टेटमेंटचा. म्हणून तुमचं गोल जेव्हा तुम्ही तुमच्या आयडेंटिटीशी जोडाल ना, त्यावेळेस ते गोल अचीव्ह होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असेल. सेम गोष्ट माझ्या बाबतीत आहे. ज्यावेळेस कुणीतरी मला कंटेंट क्रिएटर किंवा युट्यूबर बोलतं तर ती गोष्ट मला जास्त आवडते आणि तीच गोष्ट मला ज्यावेळेस इच्छा पण नसते किंवा हार्ड टाइम चालू असतो लाईफ मधला, त्यावेळेस सुद्धा माझं काम करण्यासाठी आणि प्रोग्रेस करत राहण्यासाठी मदत करते. समजा जर का मी स्वतःला कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर समजत असेल, तर युट्यूबरचं काम काय आहे? रेग्युलरली व्हिडिओज बनवणं, शूट करणं आणि ते अपलोड करणं. तर माझे जे काही निगेटिव्ह फिलिंग्स असतील किंवा जो हार्ड टाइम असेल ना, त्याचा इम्पॅक्ट ऑटोमॅटिक लिस्ट होत जाईल, कमी होत जाईल, ज्यावेळेस माझं काम ही माझी आयडेंटिटी बनेल. तर अशा पद्धतीने तुम्ही यावर्षी जे काही गोल्स ठरवलेत ना, त्या प्रत्येक गोलला कुठेतरी तुमच्या आयडेंटिटीशी जोडा. हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर तुम्ही अप्लाय करायला स्टार्ट कराल आणि ह्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहाल ना, तर 2025 मध्ये तुम्ही ठरवलेले सगळे गोल्स तुम्ही कंप्लीट करू शकता. कुठल्याही गोष्टीचा अडथळा तुम्हाला तुमचे गोल्स अचीव्ह करण्यापासून थांबवू शकणार नाही. फक्त अजून एक चूक होऊ शकते, ती म्हणजे तुम्ही गोल सेट करतानाच मल्टिपल गोल सेट कराल, भरपूर सारे गोल सेट कराल. तर मी तुम्हाला ऍडवाइस करेन, 100 गोल्स असण्याची गरज नाहीये. फक्त तुमचं करिअर, फायनान्सेस, हेल्थ, रिलेशनशिप आणि हॅपीनेस या 5 गोष्टींसाठी प्रत्येकी एक गोल जे टॉपला असेल तुम्हाला यावर्षी अचीव्ह करायचंय, तेवढंच फक्त नोट डाऊन करा आणि त्याच्यासाठीच एफर्ट घ्या. 100 गोल्स असण्याची गरज नाहीये. हीच गोल सेटिंग प्रॅक्टिकली कशा पद्धतीने करायची यावरती जर का पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंट मध्ये सांगा. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला आठवण करून द्यायची. या आधीचा व्हिडिओ मी फायनान्शियल फ्रीडम वरती बनवला होता, आर्थिक स्वातंत्र्यावरती. तो माझा पर्सनली फेवरेट व्हिडिओ आणि मी तुम्हाला रिकमेंड करेन की तो व्हिडिओ नक्की बघा जर का तुम्ही अजून बघितलेला नसेल तर. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि खूप क्लॅरिटी तुम्हाला आयुष्यामध्ये तो व्हिडिओ देऊ शकतो. सो जर का तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.